मला असं वाटतं आपण ह्याला काही दिवस राजारामकडे ठेवूया. नाही आई, काही काय अगं, 1-2 दिवसाचा प्रश्न असता तर ठीक होतं, पण इतके दिवस अर्जुन राजारामकडे एकटा नाही राहू शकत. तुला कोणी सांगितलं अर्जुन एकटा राहणार म्हणून? त्याची आजी राहील त्याच्या बरोबर. मी माझ्या नातवाला एकटं नाही सोडणार. आई नाही, काही काय बोलतेस? हे बघ, स्वानंदी बरी होईपर्यंत आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आणि मला गरज आहे तुझी. मला कळतंय म्हणे, माझी इच्छा नाही तुला सोडून जाण्याची, पण आजचीच गोष्ट बघ ना, असे अचानक आली. ठीक आहे, आज आपण वेळ मारून नेली, पण प्रत्येक वेळी शक्य नाहीये ना. पुन्हा आली आणि मला इथे पाहिलं तर काय उत्तर देणार आपण तिला? वर्डन इथे सारखी काय येते? का मणीच्या घरी असते ती? काय सांगणार आपण तिला? आपण ठरवलंय ना मणी, स्वानंदीच्या तब्येतीला हानिकारक असेल असं काही करायचं नाही म्हणून. थोडंसं समजून घे ना. आणि सगळ्यात महत्वाचं, ही स्वानंदी नाहीये. ही 2 वर्षापूर्वीची स्वानंदी आहे, जिच्यासाठी मी वॉर्डन आहे, तिची सासू नाही. जिच्यासाठी अर्जुन हा अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे आम्ही दोघेही तिच्यापासून जितके लांब राहू तितकंच तिच्यासाठी बरं आहे ना. हा आई, तू बरोबर बोलतीये, पण मी अर्जुनचं आणि माझं सामान घेऊन येते. सुजीत, काय काय करतोयस? कोणी बघितलं तर? माझ्या रूम मध्ये कोण बघणार आहे आपल्याला? तू विसरतोयस का? आता या घरात स्वानंदी पण आली आहे. मग या स्वानंदीचं काय टेन्शन घेते तू? डोक्यावर परिणाम झालाय तिच्या, काय आठवत नाही तिला? नाही सुजित, हे बघ, मला तिच्या याच अवस्थेचं टेन्शन येत आहे. म्हणजे जेव्हा मी तिला तिच्या रूम मध्ये सोडायला गेले होते ना, तेव्हा ती जे काही वागली आहे ना, त्यावरून मला असं वाटलं की तिला सगळं आठवतंय की काय. म्हणजे आठवलं नाही, पण तरी आज ना उद्या तिला आठवेलच ना. जर तिला काही आठवलं, तिची मेमरी परत आली, तर मग आपण सह्या कशा करून घ्यायच्या? ही आलेली संधी जाईल ना आपल्या हातून. तनिष, तुला काय वाटतं मी या गोष्टीचा विचार केला नसेल? मी आता जो गेलो होतो बाहेर ते त्याच कामासाठी. म्हणजे? एक मिनिट सुजात, तनिष, या स्वानंदीच्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या गोळ्या आहेत, ज्या गोळ्यांनी तिची मेमरी परत येण्यासाठी मदत होईल, बरोबर? या बॉटल मधल्या गोळ्या तू तिला द्यायच्यास वेळेवर, आणि ह्या गोळ्या ती घेते की नाही याची खात्री सुद्धा करून घ्यायचीस. ओके? व्हेरी नाईस. नाही, म्हणजे तिची मेमरी परत यावी म्हणून आपणच तिला गोळ्या द्यायच्या. सुजित, तू काय बोलतोयस? तुला कळतंय? तनिष, माझं बोलणं तर पूर्ण होऊ दे. मी तुला काय म्हणालो, ह्या बॉटल मधल्या गोळ्या द्यायच्या, ह्या गोळ्या नाही द्यायच्या. तिला ह्या गोळ्या द्यायच्या. या गोळ्यांनी तिची मेमरी परत येईल ना, पण ह्या गोळ्यांनी तिची मेमरी अजून करप्ट होईल आणि आपला प्लान आपण आरामात एक्झिक्यूट करू शकू. आणि हे काम तू करायचंस. या गोळ्या आता तू तिला द्यायच्यास. ओके? सुजित, यू आर अमेझिंग. तनु, काय करतेस? कोणी बघितलं तर? सुजित, पण सुजित, आता तू पूर्ण करणार ह्या तनिषाच्या मनातल्या मनीषा. त्याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी ना. करेक्ट. जा आणि या गोळ्या तिला देता. ओके ओके, आलीच.
हॅलो, अंबानीने मला 2 लाख रुपये दिलेले, पण ती या पैशाच्या इरीतली खूप छोटी रक्कम आहे, अगदी एका बालदी एवढी. आणि तुला माहिती का, स्वानंदी आधीसारखा माझ्यावर विश्वास ठेवायला लागली आहे. हीच चांगली संधी आहे की या घरातल्या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी कारणाने पैसे काढून घ्यायचे. फक्त ना या घरात राहायला मिळायला पाहिजे, त्याचाच काहीतरी बंदोबस्त करायचा आहे. अरे मी काय म्हणते, तू ये ना तसं. मूर्ख आहेस का? तू आहेस, लागला नाही ना तुला? अगं तुला जर बॉयफ्रेंडशी बोलायचंय तर मग जा ना, खाली जाऊन बोल. अगं उगाच स्वानंदीला त्रास होणार की नाही? हो, मी काय बॉयफ्रेंड वगैरेशी बोलत नव्हते. सगळेच असंच म्हणतात. हा मेली टुचकी. कुठे ठेवलाय माझा मोबाईल? सापडत का नाहीये? स्वानंदी, काही शोधतेस का तू? हो अगं, हॉस्टेलमधनं माझं सगळं सामान इथे आणलं ना तर माझा फोनच सापडत नाहीये त्या. अगं फोन सापडत नाही म्हणजे ते तुझं ऍक्सिडेंट रोडवर झालं ना, मग तिथे हरवलं असणार आहे, त्यात काय एवढं? 1 मिनिट, माझा ऍक्सिडेंट रोडवर नाही झालाय, फॅक्टरीमध्ये झालाय. हो हो, बरोबर बरोबर. हे बघ, आय एम सॉरी, मी विसरले. ते काय ना स्वानंदी, हे असं ना ऍक्सिडेंट बद्दल ऐकलं ना की मी खूप डिस्टर्ब होते, म्हणून मी सुजितला पण तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल काहीच विचारलं नाही. आय एम सो सॉरी, सो 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 सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. आता काय झालं? माझं चुकलं. म्हणजे? मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हाच वॉर्डन मॅडमनी मला सांगितलं होतं की ऍक्सिडेंटमध्ये माझा फोन हरवला आणि मी घरभर शोधत बसले. मीच वेडी आहे. अगं तुझ्या बोलण्याच्या नादात ना मी विसरले. बघ, फोन वगैरे ठीक आहे, त्याचा एवढा काय विचार करतेय, आपण घेऊया ना नवीन. पण आधी औषधं इम्पॉर्टंट आहेत की नाही? हो. वेळेवर घ्यायला हवीत की नाही? हा. थांब, मी पाणी आणतो. घे, पटकन घे. आता ना तू प्लीज आराम कर हा, कारण गोळ्या खूप स्ट्रॉंग आहेत, सो तुला आरामाची गरज आहे. हो, ओके, काळजी घे. हा म्हणे दादा, निघतो आता. मॅडम निघूया. राजा, दोघांची काळजी घे, ओके? आणि आई, तू पण स्वतःची काळजी घे, वेळच्या वेळी गोळ्या औषधं घे. हे बघ, काही दिवसांचा प्रश्न आहे, स्वानंदी बऱ्या झाल्या की आपण परत एकत्र असू. राजाराम, खरंच थँक्यू यार, तू वेळोवेळी मदत केली आहेस. हा म्हणे दादा, थँक्यू काय बोलताय, आम्ही आमचं कर्तव्य करतोय. बरं, आणि अर्जुन रडायला वगैरे लागला ना तर आई आहेस, पण तू आमचा फोटो दाखव ना त्याला, आम्हाला विसरता कामा नाही तो. हो नक्की. तू
तू आमची काळजी नको करू. तू स्वानंदीकडे लक्ष ठेव, तिला सांभाळ. निघूया. हो मॅडम, बॅग द्या इथे मॅडम. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी, स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी मला वाचवा. स्वानंदी. आणि राजाराम, तुला काय वाटलं तर लगेच फोन कर. ओके? स्वानंदी. स्वानंदी, 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 स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी. मणी तिला पटकन उचल आणि आतमध्ये घेऊन जा. नाही आई, तुम्ही निघा लवकर. नाही नाही, असं कसं? राजाराम, डॉक्टरला फोन लाव. आई, स्वानंदी जर आपल्याला बघून बेशुद्ध पडल्या असतील ना, तर शुद्ध आल्यानंतर तुम्ही आणि अर्जुन सोबत दिसायला नको. तुम्ही जा लवकर, जा. नाही म्हणे, असं कसं जाऊ शकत? प्लीज ऐक माझं, जा लवकर. मी हँडल करतो इथलं. प्लीज चल. स्वानंदी, स्वानंदी. हे काय म्हणे, हे स्वानंदीला काय झालंय? आता मला काही विचारू नका. माझ्या मागे यायचं नाही. अरे पण हॅलो. हॅलो डॉक्टर, मणी बोलतोय. स्वानंदीला अचानक चक्कर आली आणि त्या पडल्या. तुम्ही प्लीज याल का एकदा घरी? म्हणजे त्या चक्करून पडल्या म्हणजे त्यांना काही मार वगैरे लागला का? नाही नाही, म्हणजे माझ्या समोरच पडल्या, लागलं वगैरे नाहीये त्यांना काही. बरं मला सांगा, त्यांना चक्कर आली तेव्हा त्या अंग झटकत होते का, किंवा चक्कर यायच्या आधी त्या काही व्हायलंट वगैरे झालेल्या का? नाही नाही, असं काही झालं नाही. बरं मग एक सांगा, चक्कर यायच्या आधी त्यांना डोक्यात कळ येते असं काही त्यांनी तक्रार केलेली का? नाही नाही, तसंही काही नाही. बरं ठीक आहे, त्यांचं ब्रिदिंग आता नॉर्मल आहे का? हो, म्हणजे ब्रिदिंग अगदी नॉर्मल आहे. म्हणजे आता झोपले त्या. मग काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. डॉक्टर, काळजी करण्याचं कारण नाही असं कसं म्हणू शकता तुम्ही? चक्कर आली त्यांना. अहो म्हणी, स्वानंदीची जी औषधं आहेत ना ती स्ट्रॉंग आहेत. त्याचा साईड इफेक्ट म्हणून चक्कर येऊ शकते. डोंट वरी अबाउट. काही काळजी करू नका, त्या नॉर्मल आहेत, त्यानंतर शुद्धीवर येतील. ठीक आहे, पण प्लीज तुम्ही याल का एकदा? अहो म्हणी, मला यायला काहीच हरकत नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा, मी यायची खरोखर काही गरज नाहीये. त्यांना आराम करू द्या. ती त्या गोळ्यांची रिएक्शन आहे. उद्या ते जागा आला ना की मला फोन करा, मी थोडा डोस माइल्ड लिहून देतो. आणि एक लक्षात ठेवा, त्यांना रात्री एकटं ठेवू नका. त्यांच्या कोणीतरी सोबत राहा. त्या जेव्हा जाग्या होतील तेव्हा कोणीतरी असेल तर बरं होईल. नाही नाही, मी त्यांना जाग येईपर्यंत मी आहे इथे. ठीक आहे, गुड नाईट. इथे का आलीस? मी बोललो होतो ना वरती कोणीही यायचं नाही म्हणून. आणि अरे असं काय करतोयस? तिला बरं वाटत नाही, चक्कर आलीये तिला. अरे ती एवढ्या वेळ बरोबर होती, झोपली होती छान. अचानक काय झालं तिला? तुला माहित असेल ना म्हणे.
काय येतो तुमचा या सगळ्या मागे? माझ्या अपरोक्ष तुम्हाला स्वानंदीचा जीव घ्यायचा आहे? मणी, काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? स्वानंदीच्या मदतीसाठी तूच आमच्याकडे आला होतास ना? तूच म्हणालास की तिच्या ह्या मनस्थितीमध्ये तुम्ही मदत करा म्हणून आम्ही सगळे मदत करतोय. बरं, आणि तिला इथे आणण्यामागचा माझा हेतू एवढाच होता की गेल्या 2 वर्षातले कुठलेही रेफरन्स तिला ऐकू येणार नाहीत, ह्याची खबरदारी आम्ही सगळे घेऊ शकतो. पण हॉस्टेलमध्ये काय होईल? काही मिनिटातच तिला सत्य कळेल. नाही, मान्य आहे, पण तुम्ही दुर्लक्ष करताय ना. दुर्लक्ष केलं म्हणून चक्कर आली ना त्यांना. त्यांना आता रात्रीची गोळ्या औषधं कोणी दिली? कोणी दिली गोळ्या औषधं? मी दिली होती. काय झालं? कुठली औषधं दिली तनिषा तू? कुठली औषधं दिलीस? मणिबास, का उगाच संशय घेतोयस आमच्यावर? प्रत्येक वेळी आम्हाला खोट्यात पडतोस. हे घे, हे तिचं प्रिस्क्रिप्शन आहे, त्याप्रमाणेच आम्ही औषधं देतोय. बघ, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलीच औषधं आम्ही घेऊन आलोत, आणि तीच औषधं तनिषाने स्वानंदीला दिली आहेत. चेक कर. हो मणी, म्हणजे त्या लिस्टमध्ये जी पहिली गोळी आहे ना, ती सकाळी ब्रेकफास्ट नंतर आणि रात्री डिनर नंतर द्यायची आहे. त्यानंतरच्या ज्या 2 गोळ्या आहेत ना, त्या फक्त लंच नंतर. आणि त्यानंतर जी गोळी आहे ना, ती तिन्ही मील्सच्या आधी द्यायची आहे, एक. आणि लास्ट फक्त सिरप आहे जे रात्री द्यायचंय. ते सगळं बरोबर दिलंय आम्ही. तू प्लीज आमच्यावर विश्वास ठेव. हे बघ, स्वानंदी बरी व्हावी हीच इच्छा आहे आमची. तिला त्रास नाही द्यायचा आहे आम्हाला. तुम्हा सगळ्यांची इंटेन्शन्स काय आहेत ना, ते मला चांगलं माहिती आहे. जबाबदारी घेतली ना स्वानंदीची, मग नीट पार पाडा ना ती. हे बघा, एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. जिच्यामुळे तुम्ही या घरात राहताय ना आता, तिला जर काही झालं तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करा शांततेत. मणी, तू जरा शांत हो. मला माहितीये तू टेन्शन मध्ये आहेस. स्वानंदीला चक्कर आली म्हणून तू पॅनिक झालायस, एवढंच. मी खरं सांगतोय, तिला त्रास व्हावा असं आम्ही मुद्दाम काहीही करत नाही आहोत. नाही, माझा आता विश्वास नाहीये कोणावर. आता मी थांबणार आहे स्वानंदी सोबत. तेव्हा मला कळेलच काय झालं होतं नेमकं ते. जर स्वानंदीला काही झालं ना, माझ्या इतकं वाईट शोधून सापडणार नाही कुणाला. सुनीतराव, तनिषा, काय प्रकार आहे? स्वानंदीला चक्कर कशी काय आली? तुम्ही दोघांनी तर काही केलं नाहीये ना? डॅड, जास्त काही नाही. स्वानंदीची मेमरी परत यायला नको म्हणून तिच्या गोळ्या आम्ही बदलल्या आहेत. काय बोलताय तुम्ही हे? हो काका, म्हणजे मगाशी मी तिला रूम मध्ये सोडायला गेले होते ना, तेव्हा मला असं वाटलं की तिला काहीतरी आठवतंय. मी तिला ऑब्झर्व केलं. तिला काही आठवलं नाही, पण तरी आम्हाला असं वाटलं जर काही ट्रिगर होऊन तिची मेमरी परत आली तर. म्हणून मग आम्ही तिच्या गोळ्या बदलल्या. काका, जर आपण ही काळजी नाही घेतली ना, तर आपला प्लॅन फ्लॉप होऊ शकतो असं आम्हाला वाटलं, म्हणून. ठीक आहे. आता मला कळलंय. पण जे काही कराल ते विचारपूर्वक करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मणीला समजा जरा जरी संशय आला ना, तर तो स्वानंदीची दुसरी सोय करू शकतो.
आणि एकदा का स्वानंदी आपल्या हातून गेली तर पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स हे मणीकडेच राहतील आणि आपण रस्त्यावर येऊ. जे कराल ना ते विचारपूर्वक करा आणि मला सांगा. येस डॅड. म्हणे स्वानंदी कशी आहे? तिला अशी कशी चक्कर आली रे? नाही नाही, मला नाही वाटत त्यांनी काही दगाफटका केला असेल. मी स्वतः चेक केलंय सगळं, औषधं वगैरे. सगळी व्यवस्थित आहे. मग चक्कर कशी काय आली? मी डॉक्टरांना फोन केला होता. डॉक्टर म्हणालेत की औषधं स्ट्रॉंग आहेत त्यामुळे असं होऊ शकतं. आता माहित नाही, मी रूम मध्ये आणून झोपवलं आहे त्यांना. म्हणे तिने आपल्याला पाहिलं तर नसेल ना? माहित नाही, आता स्वानंदी जागा झाल्यावरच कळेल आपल्याला हे. हो, खरं सांगू माझंच चुकलं. मी आणखीन जरा लवकर निघायला हवं होतं, म्हणजे हे सगळं घडलंच नसतं. हा ठीक आहे, असू दे. आता तू मुद्दाम थोडीच केलं, स्वतःला दोष देऊ नकोस. डॉक्टर म्हणालेत की औषधांचा डोस हेवी असल्यामुळे असा परिणाम होऊ शकतो. आता मेंदूवरची जखम आहे, त्यात 1.5-2 वर्षाची त्यांची स्मृती गेली आहे, त्यामुळे काहीतरी रिॲक्शन होतच असेल ना. पण तू टेन्शन घेऊ नको अजिबात. त्यांना शुद्ध आल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारलेच तर मी त्यांना समाधान मिळेल असे उत्तर दे. ओके? बरं, तू जेवलीस का? आणि अर्जुन कसा आहे? रडत वगैरे नाहीये ना? नाही, रडत तर नाहीये, पण त्याच्या चेहऱ्यावरनं कळतंय रे, त्याच्या डोळ्यात कळतंय की त्याला तुमच्या दोघांची आठवण येते. आणि येणारच ना, साहजिकच आहे. बाळ आहे रे ते, त्याला आईची आठवण नाही का येणार? पण आता रडत नाहीये. मी उद्या सकाळी त्याच्यासाठी थोडी खेळणी घेऊन येते, म्हणजे जरा त्याचं मन रमेल. म्हणजे रडारड नाही करणार तो. आई, माझ्या मुलाला बिघडवू नका. हे मणी, मी नाही बिघडवणार तर कोण करणार रे? आजी आहे मी त्याची, आणि आजीच नातवाला बिघडवते. आणि जे काही लाड करायचे आहेत ना, आणि ते मी करणार. जी काही शिस्त लावायची आहे ना, ती तुम्ही दोघांनी लावायची. कळलं? मी फोन ठेवते. स्वानंदीची काळजी घे. आणि हो, मला त्या लोकांवर अजिबात विश्वास नाहीये. साथीने लक्ष ठेव स्वानंदीवर. नको काळजी करू इकडची. बाय. गुड नाईट बेटा. गुड नाईट.